त्र्यंबकेश्वर शहरामध्ये गर्दी होणे या गोष्टीचा विचार करता देवस्थानला कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे बंद करण्याचा निर्णय आजपर्यंत कधी घेतला नाही. मागणी असताना घेतला नाही, क्योंकि आपल्याकडे गर्दी नियोजन आणि नियंत्रणाचं पूर्ण नियोजन आपल्याकडे आधीपासून होतं. परंतु उद्याच्या हवामान खात्याचा अंदाज बघता, आपल्याकडे चालू असलेलं काम बघता आणि काही लोक जो कारण असताना बॅरिकेडिंग सोडून जो लोक बाहेर पडताय आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करता उद्याच्या दिवशीसाठी त्र्यंबकेश्वर देवस्थानला बंद करण्याची सूचना आदेश आपण निर्गमित करतो. उद्या दिवसभर ऍज अ प्रिकॉशनरी मेजर आपण बंद करणार, बिकॉज आपण अगर काही वेळसाठी बंद केला तो लोक तिथे गर्दी करून वेटिंग मध्ये राहतील की आता देवस्थान उघडणार आहे. तर या केसमध्ये आपण ऍज अ प्रिकॉशनरी मेजर आपण उद्यापासून बंद करतोय आणि परवा पण सकाळी 9 वाजता आपण उघडण्याची सूचना. नाही, आपल्याकडे जो अलर्ट हवामान खात्याकडून येतो ते दिवसभरसाठी येतो. हे 7th आपण पण पाहिलं असेल ते 7th साठी आहे आणि स्पेसिफिक जो आहे त्यांचा जो एपी सेंटर जो ते असतो, एपी सेंटर शिफ्ट पण होतो, बिकॉज ते जसे जसे म्हणजे प्रेशर ग्रेडियंट वगैरे जो शिफ्ट होतो त्या अनुषंगाने होतो. परंतु ते आत्ताचा जो अंदाज त्यांनी दाखवले ते 3 तालुका परिसरमध्ये दाखवलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण आजूबाजूचे 2 तालुका धरून 5 तालुक्याला आपण पूर्णतः नियोजन करून घेऊ.